स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची 43वी पुण्यतिथी चंदगडमध्ये साजरी। मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटलांच्या आठवणींना अभिवादन। मराठा रणरागिणी व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पुण्यतिथीचे आयोजन। चंदगड इथं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची 43वी पुण्यतिथी अखिल भारतीय मराठा महासंघ चंदगड तालुका रणरागिणी आणि मराठा समाजाच्या वतीनं साजरी करण्यात आली। श्री देव रवळनाथ मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अण्णासाहेबांच्या त्यागमय कार्याला उजाळा देण्यात आला। 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विधान भवनावर मोर्चा नेला होता। समाजासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या नेत्याची स्मृती कायमस्वरूपी जागवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करण्यात आली। मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश सातवेकर यांनी अण्णासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मराठा महासंघाचे तालुका सरचिटणीस राजाराम सुकळे यांनी अण्णासाहेब पाटील यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडला। मराठा महासंघ महिला विभागाच्या तालुका अध्यक्षा पूजा शिंदे यांनी चंदगड शहर महिला कार्यकारिणी स्थापन झाल्याचं जाहीर करत महिलांच्या सहभागास प्रोत्साहन दिलं। कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी प्राध्यापक गुरुबे, प्राध्यापक CS देसाई, डॉक्टर राजाराम गावडे, महादेवराव वांद्रे, स्वाती गावडे, अंकिता गावडे यांनी मनोगत व्यक्त केली। सूत्रसंचालन अस्मिता सावंत यांनी केलं तर प्रास्ताविक पूनम कडूकर यांनी केलं। महिला कार्यकर्त्यांमध्ये तालुका सरचिटणीस राजनंदिनी पाटील, अश्विनी विक्रम मुतकेकर यांनी महिलांना उद्देशून मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला कोवाड विभागातून रुपये वांद्रे, माणगाव विभागातून रेखा देवन, शिरगाव नागनवाडी विभागातून मंगल वाके, तुडे विभागातून आशा गावडे आणि तालुका युवती उपाध्यक्ष पूजा इंगवले उपस्थित होत्या। कार्यक्रमाचा समारोप राजाराम सुकळे यांनी उपस्थितांचे आभार मानून केला।